मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये. तर या ठिकाणी DVT महाराष्ट्र भरतीमध्ये आपण अपडेट्स बघत आहोत. त्यामध्ये ITI रिक्रुटमेंट क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बिनचूक टाकला तरच तुमचा फॉर्म व्हॅलिड होणार आहे. भले तुम्ही फी वगैरे पेमेंट केलं तरी तुमचं क्वालिफिकेशन जर मॅच होत नसेल तर तो नॉट एलिजिबल दाखवतो, म्हणजे तो बिनचूक तुम्हाला टाकावा लागणार आहे. अन्यथा तुम्ही जर चुकीचे काही गोष्टी जर टाकल्या त्या ठिकाणी तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित टाका. तर डायरेक्ट आपण त्या वेबसाईटला जाणार आहोत लॉग इन करून. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लगेच मिळतील. रोज अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करू शकता. तर सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आता काही प्रश्नपत्रिकासुद्धा त्या ठिकाणी सोडून दिलेल्या आहेत. त्या व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये DVT प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळतील. तर आपण डायरेक्ट जाऊ लॉग इन केल्यानंतर लॉग इन पेजला. तर इथे पहिले जे तुमचे आहेत म्हणजे पर्सनल डिटेल्स ते काही शक्यतो चुकत नाहीत आणि चुकवू नका. ॲडिशनल डिटेल्समध्ये तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही एंटर केले असतीलच. फक्त क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्समध्ये त्या ठिकाणी बरेच जण शंका आहेत, बऱ्याच जणांना डाऊट्स आहेत. त्याचबरोबर काही चुकीचं पण त्या ठिकाणी टाकू शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि बाकी नंतर डॉक्युमेंट्स तेच तुम्हाला अपलोड करायचे आहेत शेवटचं. म्हणजे याच्यातली अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स तुम्हाला कुठपर्यंत, त्याच्यावरच तुमचं इलिजिबिलिटी त्या ठिकाणी दिसते. म्हणजे तुम्हाला ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्ही सगळे सर्टिफिकेट असणार तेच त्या ठिकाणी येस करा, अन्यथा नो करायचं आहे, हे त्यावेळी जनरली तुमच्या लक्षात येईल. तर आपण जाऊ याच्यामध्येच. जर बघितलं तर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये पहिले तुम्ही 10वीचं डिटेल टाकायचे आहे. मॅट्रिक्युलेशन म्हटलेलं आहे. त्यामध्ये नेम ऑफ बोर्ड, मग या ठिकाणी तुमचा जो बोर्ड SSC किंवा CBSE किंवा ICSE जो बोर्ड 10वीचा असेल तो टाकायचा आहे. शाळेचं नाव टाका. पर्सेंटेजमध्ये CGPA किंवा ग्रेड किंवा मार्क्स म्हणजे पर्सेंटेज असतील ते त्या ठिकाणी टाकायचे आहे. म्हणजे इथे ऑप्टेन म्हणजे मिळालेले मार्क्स इथे टाका. आणि एकूण मार्क्स 500 पैकी असतील, 650 पैकी असतील, 700 पैकी असतील. आता जुन्या विद्यार्थी 700 पैकी असणार तर त्या ठिकाणी टाकायचे. इयर ऑफ पासिंग कोणत्या वर्षी 10वी झाला ते त्या ठिकाणी टाकायचे. म्हणजे ह्या बेसिकसुद्धा क्वालिफिकेशनमध्ये तशी काही चुका होत नाही. CGPAमध्ये बऱ्याच जणांची शंका आहे. तर त्या ठिकाणी जर बघितलं तर CGPAला मल्टिप्लाइंग फॅक्टर 9.5 बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. तरी तुम्ही तो कन्फर्म करा आणि टाका, म्हणजे तुमच्या सर्टिफिकेटवर जरी दिलेला असेल किंवा FAQमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे तर तो बघून घ्या. नंतर इथे 12वी जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी त्या 12वीची सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल म्हणजे पास असाल तर त्या ठिकाणी येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणा. येस म्हटल्यानंतर त्याची डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी टाकावी लागणार आहे, जशी तुम्ही आता 10वीची टाकली त्याचप्रमाणे. पण याचा तसाही फायदा तसा काही होत नाही, पण येस असेल तर टाकून द्या, काही इश्यू येत नाही. आता अगदी महत्त्वाचं म्हणजे हे, म्हणजे तुमचं इलिजिबिलिटी इथे समजते. म्हणजे तुम्ही जो फॉर्म कोणत्या ट्रेडसाठी भरणार तो इथे समजतो. तो सिरियल नंबर 1मध्ये बघा तर स्ट्रीम दिलेला आहे. त्या स्ट्रीममध्ये 3 ऑप्शन दिसतात तुम्हाला. डिग्री, त्यानंतर डिप्लोमा आणि सर्टिफिकेशन. जे विद्यार्थी डिग्री आहेत, 4 वर्षाचा डिग्री असो ते इथे डिग्रीवर टच करतील. ज्यांचा 3 वर्षाचा डिप्लोमा असतो ते डिप्लोमा टच करतील. आणि अदर क्वालिफिकेशनमध्ये जर ITI किंवा NCVT डायरेक्ट असेल, डायरेक्ट कंपनीमधून जे NCVT देतात ते, किंवा 1 वर्ष 2 वर्ष ITI करतात ते, CTI करतात ते, CITS करतात ते, त्यांनी सर्टिफिकेशनमध्ये क्लिक करायचं आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणते त्या ठिकाणी सर्टिफिकेट टाकायचे आहेत. तर मी आता डिग्रीवर सुरुवातीला सांगतो की डिग्रीमध्ये तुम्ही केल्यानंतर डिग्रीचे डिटेल्स टाका. या ठिकाणी डिग्रीच्या डिटेल्समध्ये तुम्हाला सगळ्या त्या ठिकाणी स्ट्रीम दिसतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, IT रिलेटेड आहे, पेंट अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे ह्या सगळ्या तुम्हाला जेवढी पदं निघाली त्या प्रत्येक पदाला जे गरजेचे आहे त्या ठिकाणी त्या दिलेल्या आहेत. आता BCom आहे, BA आहे, BCom BA विथ शॉर्ट हँड टायपिंग मराठी. आता ते पदं असल्यामुळे हे त्या ठिकाणी आहेत. तर हे डिग्री आणि डिप्लोमासाठी सेम स्ट्रीम तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत.
आता मी इथे सगळ्या डिटेल्स एंटर केलेल्या आहेत. हा फॉर्म फक्त डमी फॉर्म आहे, त्यामुळे जनरल डिटेल्स एंटर केल्या इथे सगळ्या डमी आहेत. आता 10वी समजा 2012मध्ये झाली असेल, त्यानंतर 12वी एस केलेलं आहे, ते सुद्धा 12वी त्या ठिकाणी 2014मध्ये पूर्ण होईल, कारण डिग्री हा ऑप्शन मी घेतो आहे. त्यानंतर डिग्री ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसत आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलेलं आहे. आता हे त्या ठिकाणं सिलेक्ट करायचं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट केला मी डिग्रीमध्ये. मग साधारण 2015मध्ये पासिंग दाखवलेलं आहे, साधारण पर्सेंटेज हे दाखवले या ठिकाणी. आता इथे काय करायचं आहे, तुम्ही आता डिग्री ऑप्शन जर असेल, डिग्री किंवा डिप्लोमा, तर या ठिकाणी तुम्ही नो करायचं आहे. इथे तुम्ही नो करायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, डायरेक्ट एक्सपिरियन्समध्ये यायचं आहे. परत इथे आता तुम्हाला ते सेम डिग्रीची डिटेल टाकायची आहे. इथे एक्सपिरियन्समध्ये 1मध्ये डिग्रीची डिटेल टाकायची आहे, तर ती मी टाकून घेतो. आता इथे मी काय केलं, वरती क्वालिफिकेशन डिटेल म्हणजे सिरियल नंबर 1 म्हणजे क्वालिफिकेशन डिटेलमध्ये डिग्रीची डिटेल टाकली. तीच डिटेल मी खाली एक्सपिरियन्समध्ये सुद्धा टाकली आहे, फक्त SSC नो केलेला आहे. इथे SSC फक्त नो केलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी SSCची गरज नाही आहे डिग्री ह्याला. मग त्या ठिकाणी एक्सपिरियन्स 1मध्ये बघा टाकलेलं आहे, ट्रेनिंग टाकला इथे, म्हणजे 2 टॅब आहे इथे, ट्रेनिंग आणि त्या ठिकाणी एक्सपिरियन्स. मग या ठिकाणी फक्त मी काय केला, ट्रेनिंग सिलेक्ट केला. ट्रेनिंग सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या कॉलेजला तुम्ही होते त्या कॉलेजचं नाव टाका. डिप्लोमा इन मेकॅनिकल म्हणजे जी तुमची इंजिनिअरिंग डिग्री असेल ती टाका, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स जो काय असेल तो. नंतर स्टार्ट डेट टाका, तुमची डिग्री कधी चालू झाली. साधारण 4 वर्ष असेल, 4 वर्षाचा स्पॅम त्या ठिकाणी टाकलेला, म्हणजे 15 ते 19, 15, 16, 17, 18, 19, म्हणजे 16, 17, 18, 19 4 वर्ष या ठिकाणी मी दाखवली. आता तोच एक्सपिरियन्स म्हणून इथे खाली ड्युरेशन 4 वर्ष आलेला आहे, आणि हा इथे व्हॅलिड होतो, लक्षात ठेवा. म्हणजे टोटल 4 वर्ष तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता डिग्री. समजा डिग्रीनंतर तुम्ही जर एक्सपिरियन्स तुम्हाला कंपनीचा एखादा असेल, तर ॲड न्यू रोमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स टाकू शकता. कंपनीचा समजा एक्सपिरियन्स असेल, किंवा तुम्ही अदर काही त्या समजा MTech केलेलं असेल, तर त्या ठिकाणी जोडू शकता. टोटल एक्सपिरियन्स इथे काय दाखवलेला आहे, 4 वर्ष आलेला आहे, म्हणजे जो व्हॅलिडेट असतो, म्हणजे ज्या आवश्यक आहे या पदभरतीसाठी, तो इथे बरोबर आलेला आहे. म्हणजे डिग्रीवाल्यांना त्या ठिकाणी एक्सपिरियन्सची गरज नाही, डिप्लोमावाल्यांनासुद्धा एक्सपिरियन्सची गरज नाही. डिप्लोमावाल्यांनी पण सेम टाकायचं आहे. इथे वरती तुम्ही जी डिप्लोमाची डिटेल टाकणार तीच इथे तुम्ही इथे 3 वर्ष डिप्लोमाची डिटेल टाकायची आहे, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग टाकायची आहे. आणि पिरियड तुमचा टाकल्यानंतर जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर सेम प्रोसेस, एक्सपिरियन्स असेल ते ॲड करा. तुम्ही एखादा डिलीटसुद्धा करू शकता. म्हणजे तुमचा इथे जो टोटल वर्क एक्सपिरियन्स आहे त्या ठिकाणी 4 वर्षापेक्षा असं काही येत नाही, फक्त त्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल दाखवता. आता इथे सेव्ह अँड एक्झिट केल्यानंतर ओके, या ठिकाणी पर्सेंटेज विचारतो आहे. आता इथे इलिजिबल दाखवल्यामुळे म्हणजे इथे अलर्ट दाखवते की प्लीज सिलेक्ट ॲग्रिगेट, म्हणजे त्या ठिकाणी तुमची कोणकोणती पोस्ट या ठिकाणी दाखवते. आता मी ॲग्री करायचं आहे, म्हणजे एकूण जर तुम्ही डिप्लोमा इन मेकॅनिकल एकूण 22 पोस्ट त्या ठिकाणी दिसत आहेत. जर मेकॅनिकल इंजिनियर असाल तर फिटर, टर्नर, वेल्डर, म्हणजे डिप्लोमा इन मेकॅनिकल असेल किंवा डिग्री इन मेकॅनिकल असेल तर एवढे ट्रेड तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल दिसता. फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट ग्राइंडर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक मोटर व्हेकल, एअर कंडिशनिंग, MMTM, मेकॅनिकल केमिकल प्लांट, अटेंडर ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, प्लास्टिक म्हणजे PPO, TDM 17 नंबर, जिग्ज अँड फिक्चर 18 नंबर, फाउंड्री मॅन, ऑपरेटर ॲडव्हान्स, मशीन टूल मेंटेनन्स आणि कार्पेंटर आणि ड्राफ्ट्समन मेकॅनिकल. म्हणजे एवढ्या पदांसाठी तुम्ही मेकॅनिकल जर तुम्ही डिग्री असाल तर या ठिकाणी इथे भरू शकता. आणि तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जिकडे पद आहे त्या कोणत्याही पदासाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता. मग एवढ्या पदांसाठी तुम्हाला सुरुवातीला सिंगल फी भरायची आहे. 850 800 समथिंग आहे, कॅटेगरीची 600च्या वर आहे.
आणि ओपनसाठी हे आहे 800पर्यंत आहे. इथे ॲग्री करा म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकता. आता समजा तुमच्याकडे डिप्लोमा नसेल, आता मी परत बॅक जातो, ITI स्टुडंटसाठी दाखवतो किंवा CITS स्टुडंटसाठी दाखवतो. डिग्री नसेल तर तुम्ही काय करू शकता, तर इथे मी पहिले दुसऱ्या पेजला आलो. परत दुसऱ्या पेजला आल्यानंतर या ठिकाणी परत मी सेम ग्रॅज्युएशनचे डिटेल टाकले, 12वीचे डिटेल टाकले आणि मी इथे आता क्वालिफिकेशनमध्ये डिग्रीऐवजी डिप्लोमा करतो आहे. डिप्लोमाचं पण सेम आहे, फक्त आपण आता सर्टिफिकेटकडे करूया. तिसऱ्या नंबरला तुम्हाला सर्टिफिकेट दिसते. आता हे सर्टिफिकेशन म्हणजेच काय, तर डिग्री डिप्लोमा तुम्हाला काही लगेच तुम्ही व्हॅलिड होता, इलिजिबल होता. सर्टिफिकेशन म्हणजे त्या ठिकाणी NCVT फक्त डायरेक्ट केला असेल, NCVT डायरेक्ट असेल किंवा ITI प्लस NCVT असेल, ITI प्लस NCVT असेल, ITI प्लस NCVT प्लस CITS असेल. हे म्हणजे डिग्री डिप्लोमा सोडून जे आहे ते सर्टिफिकेशनमध्ये तुम्ही क्लिक करा. आता इथे नॉट इलिजिबल का दाखवतो, आपण 10वीमध्ये नो केलेलं आहे, त्यामुळे इथे 10th क्वालिफिकेशन त्या ठिकाणी येस करायचं आहे. इथे मी 10th SSC येस करतो आहे. आता तिथे सर्टिफिकेशन इलिजिबल दाखवणार, इथे झालं. आता इथे येस केलं का, तर आपल्याला बेसिक म्हणजे जर तुम्ही डिग्री डिप्लोमा असाल तर बेसिक क्वालिफिकेशन तुम्हाला 10वीमध्ये मॅथ्स आणि सायन्स असणे आवश्यक आहे. आता इथे सर्टिफिकेट नंबर 1 म्हणजे आपण SSC येस केलं आणि इथे सर्टिफिकेट डिटेल्स सर्टिफिकेट विचारलेलं आहे. मग त्या ठिकाणी ITI NCVT हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं. आता फ्रेशर्स फक्त NCVT असेल तर इथे टच करायचं आहे, म्हणजे डायरेक्ट जे कंपनी थ्रू परीक्षा देतात 2 वर्ष वगैरे ITI म्हणजे त्या ठिकाणी कंपनीची NCVT करून जर दिलं असेल तर फ्रेशर्स. ITI आणि जर तुमच्याकडे NCVT असेल, CITS असेल तर या ठिकाणी तुम्ही टच करायचं आहे. म्हणजे ITI NAC म्हणजे या ठिकाणी अप्रेंटिस सर्टिफिकेट आणि NTC म्हणजे त्या ठिकाणी ITI सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे टच करायचं आहे. आणि जर खाली दिलेलं आहे NTC फक्त ITI असेल आणि तुम्ही जर समजा इतर काही एक्सपिरियन्स असेल तर इथे टच करायचं. म्हणजे काही जणांकडे समजा अप्रेंटिस केली नसेल त्यांनासुद्धा इथे टच करायचं आहे. अप्रेंटिस केली नसेल यांनी किंवा CITS केली नसेल त्यांनी अप्रेंटिस केली परंतु आणि ITI केला हा SCVT म्हणजे स्टेट बोर्डचा असेल तरी पण यांनी इथे टच करायचं आहे. आणि हे फक्त ITI केल्याने इथे टच करायचं आहे. आता मी मॅक्झिमम विद्यार्थी ITI प्लस NCVT असतात म्हणून 2 नंबर याला टच केलं, सिलेक्ट केला. आता ट्रेड तुमचा कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा. म्हणजे ट्रेड तुमचा समजा इथे जेवढे जागा भरायच्या आहेत तेवढे ट्रेड या ठिकाणी दाखवत आहेत. मग तुमचा जो ट्रेड असेल तो त्या ठिकाणी सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला पुढे त्या ट्रेडसाठी इलिजिबिलिटी दाखवण्यात येईल. समजा मी इलेक्ट्रिशियन हा ट्रेड सिलेक्ट केला. आता तुमच्याकडे अजून काही सर्टिफिकेट असतील तर त्या ठिकाणी ॲड न्यूरोमध्ये टाकायचं आहे. इथे ॲड न्यूरोमध्ये टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते CITS असेल किंवा तुम्ही अजून काही एक्स्ट्रा सर्टिफिकेशन कोर्स केलेले असतील तर त्या ठिकाणी समजा CNC वगैरे केलं असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. नंतर एक्सपिरियन्स 1मध्ये सुद्धा सेम डिटेल टाकायचे. पहिली ITIची टाकायची आहे. इथे एक्सपिरियन्स 1मध्ये ITI टाका आणि तो ट्रेनिंग पिरियड म्हणून दाखवा. ट्रेनिंग सिलेक्ट करा. एक्सपिरियन्स 1मध्ये ट्रेनिंग सिलेक्ट करा आणि ITIचं नाव टाका. आता मी हे भरून घेतो. आता वरच्या सर्टिफिकेशनमध्ये तुम्ही तुमचे जेवढी सर्टिफिकेट असेल ते त्या ठिकाणी जोडू शकता. मग त्या ठिकाणी ITI असेल किंवा तुमच्याकडे ॲडव्हान्स काही कोर्स केले त्या ठिकाणी जोडू शकता. एक्सपिरियन्समध्ये मात्र सुरुवातीला परत ट्रेनिंग ITIचं दाखवायचं. आता इथे मी दाखवलेलं इलेक्ट्रिशियन
2015ला आणि 2017 म्हणजे जनरली ITI हा 1 ऑगस्टला चालू होतो, 1 ऑगस्ट आणि 31 जुलैला संपतो. मग 2 वर्षाचा ट्रेड या ठिकाणी दाखवलेला आहे. आता तुम्ही परत काय करायचं आहे, ॲप्रेंटिस केलेली असेल, ॲप्रेंटिसशिप केली असेल तर ॲड न्यूरोमध्ये करा आणि ॲड न्यूरोमध्ये इथे टच करा, म्हणजे तुम्हाला ते परत भरता येईल. इथे ॲप्रेंटिसशिप कोणत्या कंपनीमध्ये केली ती लिहायची आहे, ट्रेनिंग एक्सपिरियन्समध्ये. आता इथे सुद्धा तुमचं ॲप्रेंटिस हा ट्रेनिंगच असतो. कंपनीचं नाव लिहा, कंपनीचं नाव लिहिलं, पोस्ट कोणती तुमची ॲप्रेंटिसशिप, इलेक्ट्रिशियन हे टाका. नंतर कधी चालू झालं ट्रेनिंग, साधारण नोव्हेंबरला चालू होतं, मग मी ते नोव्हेंबर सिलेक्ट करतो आहे डेटमध्ये. नोव्हेंबर 15ला साधारण चालू होते. 15 नोव्हेंबर 2018 ते 19 समजा 1 वर्षाचा त्या ठिकाणी. डिसेंबर 31 म्हणजे 1 वर्षाचा त्या ठिकाणी एक्सपिरियन्स आला. म्हणजे एकूण तुमचा आता एक्सपिरियन्स खाली दाखवत आहे बघा 3 वर्ष, म्हणजे तुम्ही अजून त्या ठिकाणी इलिजिबल नाही. मग इथे तुमचं ॲप्रेंटिस झाल्यानंतर म्हणजे ITI झाला आणि ॲप्रेंटिस झालं म्हणजे साधारण 2 अधिक 1 3 वर्ष झालेली आहे. आता तुम्हाला ॲड एक्सपिरियन्स, जो तुम्ही ॲप्रेंटिसशिपनंतर ॲड एक्सपिरियन्स करायचा आहे. जर तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये काम केलं असेल तो त्या ठिकाणी टाका, किंवा CITS केलं असेल तर त्या ठिकाणी इथे टाका. म्हणजे इथे प्लस करा परत, आणि इथे तुमच्या जे कंपनीचं असेल, आता इथे कंपनी जर काम करत असाल तर तुम्ही एक्सपिरियन्समध्ये ॲड करा, ते एक्सपिरियन्समध्ये ॲड करा. कंपनीचं नाव समजा मी कंपनीचं नाव गोदरेज अँड बॉयज, गोदरेज म्हणून टाकलं. पूर्ण नाव तुमचं टाका त्या ठिकाणी कंपनीचं. तुम्ही कोणती पोस्ट त्या ठिकाणी करत होता, ट्रेनी टेक्निशियन असेल, ट्रेनी टेक्निशियन, ट्रेनी टेक्निकल पोस्ट तुमची असेल. आता कधीपासून, ॲप्रेंटिस पूर्ण झाल्यापासून, म्हणजे तुमची डिसेंबरला ॲप्रेंटिसशिप पूर्ण झाली समजा, तर या ठिकाणी तुम्ही 2019ला आता इथे दाखवली आपण किती ते बघू. ॲप्रेंटिसशिप पूर्ण झाली 31/12/2019, मग 2020ला आपण त्या ठिकाणी काय दाखवणार, तुमच्याकडे जी सर्टिफिकेटवर डेट असणार तीच टाकायची आहे, लक्षात ठेवा. चुकीचं काही टाकू नका. आता माझ्याकडे फक्त मी हा डेमो फॉर्म भरतो आहे, त्यामुळे मी 2020ला जानेवारीमध्ये समजा कोर्स चालू झाला तर 2000, किंवा अद्याप तुम्ही असाल सध्या त्या पोस्टवर असाल, किंवा 1 वर्षाचा मिनिमम दाखवतो 2021 जानेवारी, समजा 15 जानेवारीला जॉब संपवला, मग या ठिकाणी 1 वर्ष आणि 15 दिवस झाला, म्हणजे टोटल तुमचा आता खाली इथे एक्सपिरियन्स दिसून येतो. आणि हाच तुमचा इलिजिबिलिटी दिसते, म्हणजे 4 वर्ष तुमचा आला म्हणजे तुम्ही इलिजिबल त्या ठिकाणी झालेले आहात. आता इथे तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करा, म्हणजे तुम्हाला ट्रेड येणार आहे. ओके, एक रो आपण वाढवला होता त्यामुळे ते आलेलं आहे. तो रो डिलीट करून टाकायचा, एखादा हा डिलीट करू. ओके, आता इथे तुम्हाला दिसतं की कोणत्या ट्रेडसाठी म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ॲग्री करायचं अलर्ट येतं. तर इथे ट्रेडसुद्धा दाखवू, म्हणजे तुम्ही इलिजिबिलिटी पोस्ट, म्हणजे इलिजिबल कोणत्या पोस्टसाठी आहेत, इलेक्ट्रिशियन या पोस्टसाठी आहेत, कारण आपण वरती इलेक्ट्रिशियन हा ट्रेड टाकलेला आहे. तर या ठिकाणी ॲग्री करायचं आणि तुम्ही सेव्ह अँड एक्झिट आणि नंतर पेमेंट करायचं. अशा प्रकारे जो एक्सपिरियन्स आणि टेक्निकल एक्सपिरियन्स असेल, किंवा तुमचा
हँड्स ऑन एक्सपिरियन्स तो त्या ठिकाणी टाकायचा. म्हणजे तुम्ही एखाद्या टेक्निकल कॉलेजला जॉईन झाले त्या दिवसापासून आजपर्यंत जो एक्सपिरियन्स असणार तो त्या ठिकाणी एक्सपिरियन्स म्हणून पकडला जातो. म्हणजे एकूण 4 वर्ष त्या ठिकाणी आलेली पाहिजेत. तर अशा प्रकारे हे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स एंटर करा. म्हणजे तुम्हाला 100% त्या ठिकाणी इलिजिबिलिटी मिळेल. आणि प्रत्येक त्या ठिकाणी रिजनमध्ये, म्हणजे एकूण 5 रिजन आहेत साधारण, तर 5ही रिजनमध्ये तुम्ही इलेक्ट्रिशियन या पोस्टसाठी त्या ठिकाणी इलिजिबल असता. नंतरच्या टेस्टमध्ये तुम्ही कोणत्या रिजनमध्ये तुम्ही टेस्ट देणार किंवा कोणत्या रिजनमध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही प्रेफरन्स देणार, त्याच्यावरनं तुमचं सिलेक्शन त्या रिजनमध्ये होणार आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घ्या. म्हणजे तुम्हाला बिनचूक फॉर्म भरल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. तर थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.